मॅट्रिक्स. आपण टॉपिक कुठला बघत होतो सांगा? डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. आता हा पार्ट जो आहे तो म्हणजे मॅट्रायसेस. तर त्यामध्ये आपण पहिला बघितलं, डेफिनेशन बघितलं ते मॅट्रिक्स. मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर नंबर 2 टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. तर टाइप्स ऑफ मॅट्रायसेसमध्ये अजून सब टाईप आहेत. नंबर 1 मला सांगा रो मॅट्रिक्स. नंबर 2 कॉलम मॅट्रिक्स, हा दुसरा टाईप बघितला. नंबर 3 रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. नंबर 4 स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्सच्या नंतर आता पुढचे सगळे टाईप जे आहेत ते स्क्वेअर मॅट्रिक्सवर अवलंबून आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स. आफ्टर दिस डायगोनल मॅट्रिक्स. ओके, डायगोनल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर युनिट मॅट्रिक्स. आता हे जे 7 प्रकार पडले थोडक्यात आपण रिवाइज करूया पटपट. पहिला जो प्रकार आहे रो मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 रो. पहिला जो टाईप आहे तो आपण रो मॅट्रिक्सच्या बाबतीत बघूया. ओके, रो मॅट्रिक्स जे आहे ते ऑर्डर काय येणार आहे तर 1/3. आतले एलिमेंट किती असू द्यात त्याचा काही संबंध नाही आहे. हा झाला रो मॅट्रिक्स. नंतर नंबर 2 कॉलम मॅट्रिक्स. A = 7 to समजा 9. बोला रो किती आहेत? 3/1. हे कॉलम मॅट्रिक्स झालं. नंतर झाला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हॅविंग काय? नंबर ऑफ रोज आर नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज आर नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. सपोज A = 7 to -1 0 1 8. बस झालं एवढं. 2 रोज आणि कॉलम किती? 3. 2 रोज अँड कॉलम झाले 3. आणि अशा रीतीने हा जो टाईप आहे तो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स. जेवढे रो तेवढेच कॉलम असले पाहिजेत. त्यामुळे इथंच घेऊया 4 1 8. त्यामुळे 3 रो आणि 3 कॉलम. हे झालं स्क्वेअर मॅट्रिक्सच्या बाबतीत. आता नंतर डायगोनल मॅट्रिक्स. नावातच डायगोनल असल्यामुळं डायगोनल हे जे नंबर दिसत आहेत इथं 7, इथं सुद्धा 7 आणि इथं काहीतरी 9 घेऊया आणि बाकी हे 0 घेऊया. बघा बरं, हे डायगोनल एलिमेंट्स झाले. these are डायगोनल एलिमेंट्स. आणि हे बाकीचे काय झाले? नॉन डायगोनल एलिमेंट्स. बरोबर आहे. तर हे डायगोनल एलिमेंट्स फक्त 0 नसावेत. बरोबर आहे. मग अशाला म्हटलं जातं काय? डायगोनल डायगोनल मॅट्रिक्स असं सुद्धा डिनोट करतात बरं का. 7 7 9 असं सुद्धा लिहितात. आणि तो ऑर्डर मात्र लिहिताना 3/3 लिहितात. बघा बरं, ॲक्च्युली आपल्याला फसवल्यासारखं वाटतं. हे काय वाटतं? हे एकच काय आहे? रो आहे. पण इथं अगोदर असं लिहितात डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स आणि हे याचा अर्थ फक्त डायगोनल एलिमेंट दिलेत बरं का. हे बाकीच्या विषयी काही दिलेलं नाही. ते असं रिप्रेझेंट करतात किंवा असं. फक्त इथं ऑर्डर इथं दिले बघा 3/3. ओके, याच्यावरून ओळखायचं हे डायगोनल मॅट्रिक्स आहे. ओके, आता या डायगोनल मॅट्रिक्स नंतर इथं स्केलर मॅट्रिक्स. हे बघा 7 7 आणि 7च घेऊया किंवा 8 8 8 किंवा 9 9 9. डायगोनल एलिमेंट्स इक्वल असले तर त्याला म्हणायचं काय? काय? स्केलर मॅट्रिक्स. आता पण याच्या जाग्यावर जर 1 1 1 असेल 1 1 1 तर त्याला म्हणायचं काय?
युनिट मॅट्रिक्स. इथंपर्यंत आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. याच्यानंतर आपण बघूया युनिट मॅट्रिक्स झालं, नंतर म्हणूया सिंग्युलर मॅट्रिक्स. नंतर लिहा सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट टाइप सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स हा मॅट्रिक्सचा प्रकार आहे. आता सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय त्याच्याविषयी जरा बघा. तो मॅट्रिक्सचाच प्रकार आहे आणि हा सिंग्युलर मॅट्रिक्स 12च्या सिलेबसमध्ये इथून पुढं आहे. सिंग्युलर मॅट्रिक्सचा अर्थ बघा. ए इज इक्वल टू, समजा इथं 2 घेऊया, 5 घेऊया, 2x2 ऑर्डर घेऊया आणि इथं 4 येतो, इथं 10 घेतो. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स किती आहे सांगा? 2x2 ऑर्डर इज 2. मग याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. का म्हणतात त्याचं उत्तर बघा. तर हा मॅट्रिक्स झाला, मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढता येत नाही. बघा, वी कॅनॉट फाइंड व्हॅल्यू ऑफ अ गिवन मॅट्रिक्स, बट इफ यू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इन अ डिटर्मिनंट, याचं ट्राय टू कन्वर्ट दिस इन डिटर्मिनंट फॉर्म, म्हणजेच काय होईल? डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स आहे, याचं रूपांतर डिटर्मिनंटमध्ये केलं तर 2, 5, 4 आणि काय येणार आहे? 10. दोन्हीत फरक समजला का? हा फक्त मॅट्रिक्स आहे आणि हा डिटर्मिनंट आहे. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. कशी करणार सांगा बरं? या 2 याला मल्टिप्लाय करा, 2 मल्टिप्लाय बाय 10 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे किती येणार आहे? 20 मायनस 20 आन्सर किती आलं? 0. हिअर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 दाखवल्या, पण मुळात डिटर्मिनंट दिलेलाच नव्हता. काय दिला आहे? मॅट्रिक्स. मग हे जे रिलेशन आहे, या रिलेशनवरून याला नाव दिलं आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे इफ मॅट्रिक्स इज गिवन, हा प्रकार कुठला आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स आहे हा? 2x2. इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सचं रूपांतर कशात केलं आपण? डिटर्मिनंटमध्ये केलं. त्याचा आन्सर काढता येतं तुम्हाला. आणि ते आन्सर जर 0 आलं, इफ व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0, देन द मॅट्रिक्स इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके. आणि या डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0, देअरफॉर गिवन मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर. किंवा शॉर्टकटमध्ये आपण असं लिहू शकतो, अ मॅट्रिक्स कॅपिटल ए इक्वल टू AIJ. ऑर्डर काय येणार आहे इथं? स्क्वेअर मॅट्रिक्स मला सांगायचं आहे. कसं सांगणार इथं मग? M/M किंवा काय? N/N. इथं जे बी अक्षर वापरणार ना समान वापरा. M/M म्हणजे स्क्वेअर म्हणायची गरज नाही तुमचं. इफ मॅट्रिक्स ए इक्वल इज अ सिंग्युलर इफ व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. ही सिंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन झाली. पण आता हे मला कसं माहीत की हे पटकन 0 येणार आहे? तर ते ओळखायचं टेक्निक बघा. इथं 2 आणि इथं किती घेतलं आहे? 5. मी हा नंबर जो आहे ना खालचा, त्याच्या डबल घेतलं, ह्याच्या डबल घेतला, बरोबर का? सेकंड रो ह्याच्या डबल घेतलं ना, ह्याच्या डबलच मला इथं पाहिजे. याच्या दुप्पट हे 4 झालं, याच्या दुप्पट हे 10 होणारच आहे. त्यामुळं मी उत्तर 0 येण्याचं हे टेक्निक काय? हे जे रो असतात त्याच्या प्रपोर्शनमध्ये पुढचे नंबर असू शकतात. दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट, जे काय असेल ते. त्यामुळे याचा आन्सर बघा 20. बघा इथं ऑब्झर्वेशन करून करत आहे. 20 मायनस काय? 20. आन्सर 0. बरोबर का? आणि असा जो मॅट्रिक्स आहे याला काय म्हटलं जातं? बोला, सिंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात आला सिंग्युलर मॅट्रिक्स? ओके. आणि मग सिंग्युलर मॅट्रिक्स एकदा लक्षात आल्यानंतर CETला याच्यावर प्रश्न असतात. विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर? विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स इज सिंग्युलर? ए ऑप्शनमध्ये एखादा मॅट्रिक्स दिला जाईल, बी ऑप्शनमध्ये अजून एक मॅट्रिक्स, सी ऑप्शनमध्ये अजून एक मॅट्रिक्स, डी ऑप्शनमध्ये अजून एक मॅट्रिक्स. काय चेक करायचं आहे? ट्राय टू फाइंड व्हॅल्यू ऑफ
डिटर्मिनंट. बरोबर का? डिटर्मिनंटची व्हॅल्यू जिथं 0 येईल ते तुमचं आन्सर असणार आहे. आलं लक्षात? अजून एक बघा, समजा एक मॅट्रिक्स असा दिला 0 8 √3 पुन्हा 0. बघा बरं, हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का? आहे का? कन्वर्ट करा बरं. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट 0 0 0, इथं 8 आहे, √3 आणि काय 0, म्हणजे याचा आन्सर काय येईल? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू हे 0 मायनस याला मल्टिप्लाय करा 8√3 आणि अशा रीतीने मायनस 8√3 हे डिटर्मिनंट ऑफ याचे आन्सर झालं. 0 आलं आहे का? नाही. सो दिस इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नवीन प्रकार हा सिंग्युलर मॅट्रिक्स. इफ द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट 0 देन इट इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्सचा अजून एक प्रकार तयार झाला. एवढं लक्षात आलं? बरं, ओके. आता एक छोटंसं एक्झाम्पल बघा. इफ इथं लिहितो x3 to 8 इज इक्वल टू 0. काय दिलं आहे बघा? व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0, देन फाइंड x. बघा बरं, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 दिलेली आहे तर एक्सची व्हॅल्यू काढा. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. कसं सॉल्व करणार सोल्युशनमध्ये? बघा, x इथं काय येणार आहे 3 2 8 दिस इज इक्वल टू 0. आता याला सिंग्युलर वगैरे म्हणायची काही गरज नाही. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहेच. त्यामुळं एक्सनं या 8ला मल्टिप्लाय करा. काय येईल? 8x मायनस 6 इक्वल टू 0. याच्या पुढची स्टेप्स 8x इक्वल टू 6, x इक्वल टू 6/8, x इक्वल टू 3/, संपलं उत्तर. कधी कधी एक्सच्या जागेवर के लिहिलेलं असतं बरं का. फाइंड व्हॅल्यू ऑफ के. इफ हिअर के इज 3 to 8. आता हे एक्झाम्पल अजून 4 प्रकारे विचारतात. हे एक्स या जागेवर असताना, एक्स या जागेवर असताना, एक्स या जागेवर असताना 4 जागा आहेत की नाही, तर या कुठल्याही ठिकाणी एक्स असताना आपल्याला अशी व्हॅल्यू काढता येते. कधी कधी हेच एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे कसं विचारतात. इफ इथं देतात दिस इज हे मॅट्रिक्समध्ये देतात बरं का. हे याचं 0 म्हणत नाहीत. इज सिंग्युलर. काय प्रश्न आहे बघा. इफ दिस मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर देन फाइंड एक्स. अर्थ समजला का? सिंग्युलर आहे याचा अर्थ ट्राय टू कन्वर्ट इन डिटर्मिनंट इक्वल टू 0. आणि मग पुढचं एक्झाम्पल आहे असं. सेम कन्सेप्ट आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स लिहिलेला असताना आणि डिटर्मिनंट लिहिलेलं असताना. म्हणून हे दोन्ही टॉपिक तुमचे कंबाईन केलेत आणि त्यातलं रिलेशन समजण्यासाठी एकत्र केलेले आहेत. आता तुम्ही काय करा, सिंग्युलर मॅट्रिक्सच्या खाली मी सांगतोय ती डेफिनेशन घ्या. सिंग्युलर मॅट्रिक्स, a square matrix कॅपिटल ए ब्रॅकेटमध्ये लिहा AIJ is said to be singular if त्याच्या खाली लिहा if इथं दिलंय बघा डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0 झाला. लगेच याचं एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल show that the matrix A equal to 2 5 4 10 is a singular matrix.
is a singular matrix. Is a singular. या अगोदर मॅट्रिक्स शब्द वापरला आहेस त्यावर पुन्हा वापरायची गरज नाही. ओके. हां, काय करूया सोल्युशन. काय लिहिणार सांगा. तुम्हाला काय माहीत आहे. मॅट्रिक्स इज सेड टू बी सिंग्युलर इफ, जे तुम्हाला माहिती आहे ते स्टेटमेंट लिहा. मॅट्रिक्स इज सेड टू बी सिंग्युलर. Matrix is said to be singular if determinant of A equal to 0. Determinant of A equal to 0. लिहिला. पुढं. Now let A is equal to 2, 5, 4, 10. जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे कॅपिटल ए. हा मॅट्रिक्स झाला, परंतु कशात कन्वर्ट करायचं आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, इथं सुद्धा डिटर्मिनंटच ला 2, 5, 4, 10. दिस इज इक्वल टू 2 into 10 minus 4 into 5. 20 minus 20 आन्सर किती आला 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आलेली आहे. Therefore the given matrix is singular. Given matrix is a singular. ओके. या सिंग्युलरवर आधारित अजून एक एक्झाम्पल देतो घ्या. इफ एक्झाम्पल नंबर 2, इफ मॅट्रिक्समध्ये लिहा 0K 3, 5 is a singular matrix. Then find K. Then find K. चला सोल्युशन लिहायला सुरुवात करा. सोल्युशनमध्ये लिहा लेट ए इक्वल टू, त्या मॅट्रिक्सला काहीतरी नाव दिलं पाहिजे आपल्याला. लेट कॅपिटल ए इक्वल टू 0K 3, 5 हे आपण सपोज केलेलं आहे. बरोबर आहे. मॅट्रिक्स आहे तो. दिस मॅट्रिक्स A is singular. This matrix A is a singular. या मॅट्रिक्सला A नाव दिलंय आणि हा काय आहे सिंग्युलर आहे. बरोबर. म्हणजेच therefore डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू डिटर्मिनंटमध्ये 0K 3, 5 बरोबर का इज इक्वल टू 0. बरोबर का. म्हणजेच आता काय करूया याला मल्टिप्लाय करा. हां काय येईल 0 multiplied by 5 minus 3 multiplied by K equal to 0. हे 0च येणार आहे. म्हणजेच काय फक्त -3 काय इक्वल टू 0 म्हणजे K काय 0/-3 K काय 0. ओके झाला. एक्झाम्पल नंबर पुढचं. show that
show that the matrix A is equal to 1 3 2 1 4 3 2 8 6 is a singular matrix, is a singular, is a singular. Is a singular. Show that the matrix A equal to 1 3 2 1 4 3 2 6 2 8 6 is a singular. सिंग्युलर डिनोट करायचं आहे. आता बघा सोल्युशन. मॅट्रिक्स A is said to be singular if value of this determinant is 0. हे आपल्याला माहिती आहे. आणि हे सेंटेन्स लिहिलं ना तिथं तर तुम्हाला 1 मार्क असणार आहे बरं का. व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. देअरफॉर A इज इक्वल टू, आता डिटर्मिनंट इक्वल टू 0 बघा. इफ दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. आता डिटर्मिनंट कोणता तर हा ल्या आपण असं म्हणूया डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू, हा डिटर्मिनंट घेऊया 1 3 2 1 4 3 2 8 6. बऱ्याच विद्यार्थ्यांकडून अशी चूक होते. हे जे आहे ना हे मॅट्रिक्सचं सिम्बॉल आहे बरं का, हे स्क्वेअर, आणि आन्सर काढताना सुद्धा हे असं करतात बघा असं, आणि प्रो करतात शेवटी 0. त्या सगळ्याला मार्क अजिबात देत नाही, कारण तुम्ही तर मॅट्रिक्स रूपांतर केलं आहे. इकडं म्हणताय डिटर्मिनंट, इकडं म्हणतात मॅट्रिक्स. असं करायचं नाही, हे असं डिटर्मिनंटचं साईन पाहिजे. आता याचं एक्सपान्शन 3/3 मॅट्रिक्सचं एक्सपान्शन मी सांगितलेलं आहे. कसं करायचं एक्सपान्शन सांगा. वाया रो नंबर फर्स्ट, इथून सुरुवात करा. इथून सुरुवात केली की स्टार्ट फ्रॉम दिस. पहिला नंबर कुठला आहे बोला 1. 1 इंटू छोटा शेजारी छोटासा डिटर्मिनंट तयार करायचा. समजा तुम्ही या ठिकाणी उभा आहात, खरोखर इथं आहे असं कन्सिडर करा. डोंट कन्सिडर व्हर्टिकल लाईन ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टल लाईन. तुम्ही इथं उभा असल्यानंतर डोंट कन्सिडर व्हर्टिकल लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन धरू नका. मग राहिले कुठले नंबर, हे 4 3 4 3 8 6 बरोबर आहे. बरोबर. आता पुढे जाऊया. इथली जागा बदला, इथं 3च्या जागेवर जा. पण 3ची जागा ही नेहमी निगेटिव्ह मानली जाते. -3 इंटू डिटर्मिनंटमध्ये या जागेवर गेल्यानंतर पुन्हा तोच रूल. तुम्ही जागा बदलून इथं गेलाय. डोंट कन्सिडर व्हर्टिकल लाईन ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टल लाईन. काय राहणार आहे 1 3 2 6 करेक्ट. नाव चेंज द लास्ट पोझिशन +2. पुन्हा डिटर्मिनंटमध्ये आता तुम्ही इथं आला. डोंट कन्सिडर दिस लाईन ॲज वेल ॲज दिस लाईन. 1 4 बोला 2 8. आता याचा आन्सर पुढं काढूया 1. हा जो डिटर्मिनंट आहे 2/2 आहे. याचा आन्सर काढता येतं. काय करायचं सांगा. असा प्रॉडक्ट करा. साईज की 24 24 - 24 बघा 0 येणार आहे. 0 न ते 0 होणार आहे. -3 इंटू बोला 6 - 6 हां 8 - 8 म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 0 -3 मल्टिप्लाय बाय 0 2 मल्टिप्लाय बाय 0. हे 0 0 सगळं 0 आलेलं आहे. आणि डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. आपला प्रश्न काय सांगितला आहे. शो दॅट दिस मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर. आहेच. हिअर व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. देअरफॉर गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर. घ्या लिहून घ्या. गिवन मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर. 2 किंवा 3 मार्क्सला असले प्रश्न असतात. आज फक्त सिंग्युलर या शब्दासाठीच फक्त आपण बघतोय.
What is by singular matrix? आणि तुम्ही प्रॅक्टिससाठी ते व्हिडिओ आहेत की नाही या टॉपिकचे ते बघत जावा जरा. चला आता काय करूया, हेच एक्झाम्पल अजून वेगळ्या पद्धतीनं सोडवता येईल. कोण सांगू शकतं? काय शोधायचं आहे आपल्याला? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0 अँड वी हॅव सीन 6 प्रॉपर्टीज, आय थिंक 7 प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट ज्यांना माहीत आहे त्यांना पटकन हे एक्सपान्शन डायरेक्टली करायची गरज नाही. तर काय काय लक्षात येईल? आता हे पुसून टाकतो मी. बघा जरा, रो नंबर 2 आणि रो नंबर 3 ऑब्झर्व करा. यातले सेकंड रो काय बघा, 1 4 3. 1च्या डबल 2 आला, याच्या डबल नंबर इथं आहे, याच्या डबल नंबर इथं आहे. म्हणजे नंबर्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू सम मॅनर. तर तो जो टाईप आहे ना, तो पॅटर्न, यातून 2 कॉमन काढा आणि तो या डिटर्मिनंटच्या बाहेर ठेवा. बरोबर आहे का? मग त्यामुळे काय करूया, टेकिंग 2 कॉमन फ्रॉम रो नंबर काय 3 ठेवा बरं इथं. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 2 कॉमन काढलंय. व्हॉट विल रिमेन? 1 3 2 1 4 3 आणि काय पुन्हा 1 4 3 कॉमन काढलेलं आहे. पण असं लिहिल्यामुळं आता जी प्रॉपर्टी ही जी आहे ती प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट काय होते आठवते का? डिटर्मिनंटमध्ये कोणत्याही एका रोला, कोणत्याही एका रोला बरं का, सगळ्याला नव्हे, कुठल्याही नंबरनं मल्टिप्लाय केलं तरी चालतं. कुठल्याही नंबरनं म्हणजे 0 सोडून, नॉन 0 काय, बरोबर आहे. मग मला सांगा, हा जो डिटर्मिनंट आहे याला 2 मल्टिप्लाय केलं, 2 मल्टिप्लाय केलं तर हे असे दिसणार ना. आणि ज्यावर ती मल्टिप्लाय करतो याचा अर्थ कॉमन काढू शकतो, बरोबर का? ते कॉमन काढलेलं आहे, प्रॉपर्टी ती वापरली. पण अशी प्रॉपर्टी वापरल्यामुळं अजून एक त्यात प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट बसले. दुसरी रो आणि तिसरी रो समान आली. डिटर्मिनंटमध्ये कोणत्याही 2 रो जर समान असतील, आयडेंटिकल असतील, तर काय एक्सपान्शन करत बसायचं नाही. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0, बरोबर का? हियर R2 इक्विव्हॅलंट विथ व्हॉट? R3. रो नंबर 2 आणि रो नंबर 3 कसे झाले? इक्वल झाले, आयडेंटिकल झाल्या. याचा अर्थ काय? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. जर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल 2 मल्टिप्लाय बाय 0, आन्सर इज 0. पटकन प्रूव्ह झालं. मगाचे काय रॉंग नव्हतंच, एक्सपान्शन केलं तरी ते उत्तर येणार आहे. ज्यांना प्रॉपर्टी सगळ्या माहीत आहेत त्यांना कमी वेळात अशी उत्तरं देता येतात. त्यामुळे प्रॉपर्टी पाठ करणं गरजेचं आहे. ऑर म्हणा, ऑर हे जे आहे ना याचं आन्सर काढलं आहे. ऑर वी कॅन एक्सपांड द गिवन डिटर्मिनंट बाय युझिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. ऑर म्हणा हे असं लिहा, टेकिंग 2 कॉमन फ्रॉम R3, पुन्हा कॉमन काढलं आहे हे लिहा आणि इथंपर्यंत या. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर. मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर. ए मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. आता आपण बघूया नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स
Next type, non-singular matrix. Very easy definition. काय येणार सांगा बरं डेफिनेशन. येस बरोबर. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. घ्या. अ स्क्वेअर मॅट्रिक्स a square matrix A is said to be non-singular if determinant of A not equal to 0. Not equal to 0. पुन्हा मी सांगितलेला पॉईंट. विच ऑफ द, आता CETला प्रश्न कसे असतात बघा. विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर. बघा, विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर याचा अर्थ काय, ABCD ऑप्शन दिलेले असतील, त्यातला कुठला तरी एक सिंग्युलर असेल आणि बाकीचे 3 नॉन सिंग्युलर. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती 0 यायला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, A इक्वल टू 1 4, इथं 3 घेतलं. सांगा बरं. आता इथं 1च्या 3 पट मोठा 3 घेतलाय. इथं किती, 4 त्रिका किती, 12 सोडून कोणताही नंबर. काय म्हणतो लक्षात आलं का. 12 सोडून 12 सोडून कोणताही नंबर घ्या. बट इफ यू टेक 12 देअर इट इज अ, असा प्रश्न अजून असतो बरं का. फॉर विच व्हॅल्यू ऑफ, इथं के लिहूया. फॉर विच व्हॅल्यू ऑफ के इट इज अ सिंग्युलर अँड फॉर विच व्हॅल्यू ऑफ के इट इज अ नॉन सिंग्युलर. समजतंय का. म्हणजे ह्याच्या तिप्पट घेतलं, ह्याच्या तिप्पट 12 जर घेतलं तर सिंग्युलर, पण 12 सोडून कोणताही नंबर घ्या. आता नंबर भरपूर आहे तुमच्याजवळ, बरोबर का. 0 1 2 √3 0.9 काहीही घ्या, त्यासाठी तो काय होईल, नॉन सिंग्युलर. 12 सोडून कोणताही नंबर, मग समजा 2 घेतला, सो दिस इज अ काय होणार आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. घ्या एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल A इक्वल टू 1 4 3 2, इथं 2/2 लिहा, इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. is a non-singular matrix. Is a non-singular matrix because determinant of A equal to, determinant मध्येच लिहा 1 4 3 2, किती येणार आहे, 2 minus 12 minus of 10. That is determinant of A not equal to 0. Therefore given matrix is what, बोला, non singular. Given matrix is non singular. झालं. आता याच्या नंतर बघूया अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लिहा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बघा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं मिनिंग बघा. समजा ए मॅट्रिक्स असा घेतला 5 3 -2 0 8 4 0 0 3. ऑर्डर सांगा 3/3. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का सांगा.
स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ऑर्डर समान आहे, 3x3 घेतलं. आणि हे जे आहे ना, हे डायगोनल एलिमेंट झाले बघा. हे दीज आर डायगोनल एलिमेंट्स. नॉन डायगोनल एलिमेंट्स कोणते झाले बघा बरं. हे खाली असणारे हे 3 आणि हे वरती असणारे 3. बरोबर आहे. पण ह्या 3 झिरोकडं बघून एक लक्षात येईल की या डायगोनलच्या खाली असणारे 3ही नंबर कसे आहेत. हे लोअर पार्ट आणि हा वरचा अप्पर पार्ट. अजून एक आपल्याला असं लिहिता येईल. 5 0 0 इथं घेऊया. इथं 7 8 0 घेऊया. 2 8 काहीतरी 9 घेऊया. ऑर्डर किती 3x3. दीज आर डायगोनल एलिमेंट्स. इथं एक हे जॉईन केल्यानंतर असा ट्रायंगल तयार होईल बघा. आहे का. याला जॉईन केला की पुन्हा अजून एक ट्रायंगल तयार होईल. इथं एक ट्रायंगल तयार होईल. याच्यावरनं 2 प्रकार पडतात बरं का. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा जो अप्पर आहे ना इथं आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हे 2 प्रकार पडतात. ओके. आता मग हे अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलरसाठी महत्त्वाचं काय, तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. आणि आपण इथं घेतलंयच. ऑर्डर किती असली पाहिजे 3x3 किंवा काय 2x2. समजा मी असं अजून एक एक्झाम्पल घेतो. 4 3 0 1 2x2. अजून एक घेऊया 5 0 8 2. ऑर्डर 2x2. बघा बरं. डायगोनल हा असा झाला, हा डायगोनल तयार झाला. डायगोनलच्या खाली 0, डायगोनलच्या खालचे 3 एलिमेंट 0. इथं डायगोनलच्या वरती 0 आहे. इथं डायगोनलच्या वरती 3ही नंबर 0. लक्षात आलं का. मग डेफिनेशन कशी होणार. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर बघूया अगोदर. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इफ डायगोनलच्या खालचे 3ही 0 पाहिजेत. ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल्स आर 0. काय म्हणतोय लक्षात आलं का. अप्परचा अपोजिट काय, अप्पर लोअर. बरोबर का. अप्पर आणि लोअर. अप्पर ट्रायंग्युलरसाठी काय सांगायचं, लोअरचे 0 आणि लोअर ट्रायंग्युलरसाठी अप्परचे 3 0. बस एवढं टेक्निक लक्षात ठेवा. आणि जर सेंटेन्स फॉर्ममध्ये डेफिनेशन पाहिजे असेल, मॅट्रिक्स इज सेड टू बी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इफ काय, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हां डायगोनलच्या खाली असणारे ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल इज 0 किंवा आर 0. इज 0 काय कर, इथे एकच आहे ना आता सध्या, तिकडं 3 एलिमेंट्स आहेत. समजलं का. पुन्हा 1 सेकंड रिपीट करतो. डायगोनलच्या खाली 3 ठिकाणी 0 आहेत का, असलेच पाहिजे 0. समजा इथं कुठला तरी 1 असू दे की छोटासा 1 असू दे, असलं नाही चालत. इथं 1 असला म्हणून काहीतरी नंबर आहेच ना, तो 0च पाहिजे. 3ही 0 आणि मग इथं नजर टाकायची. हे 3ही 0 असलं की बाकी बघत बसूच नका. या अप्पर ट्रायंग्युलरच मॅट्रिक्स आहे. आता इथं बघा, डायगोनलच्या वर 3 ठिकाणी 0 आहेत. मग इकडं बघत बसू नका. काय झालं मग, म्हणजे काय, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ही शॉर्टकट डेफिनेशन कशी सांगणार सांगा. इफ न सुरुवात करूया. इफ ऑल द एलिमेंट, बघा, इफ ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल्स आर 0 देन द स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड. हां, इफ ऑल द एलिमेंट्स अबाव द डायगोनल्स आर 0 देन इट इज अ. हाच नियम इथं लागू पडतोय बघा. आता ऑल द एलिमेंट्स नाही, एकटंच आहे ते. बरोबर आहे का. इफ तरी सुद्धा ऑल म्हणून टाका. इफ ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0 देन इट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि इथं इफ ऑल द एलिमेंट्स अबाव द डायगोनल आर 0 देन इट इज अ लोअर. अजून एक वेगळा अर्थ बघा. अप्पर म्हणजे वर असणारा काहीतरी अर्थ आहे बघा. हे अर्थ आहे 3 -2 4 पण अदर दॅन 0 आहेत ना हे.
मग असं जरा थोडासा विचार करा. समजा मी 4च्या जागेवर 0 घेतला, बोला कुठला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल. इथं 0 घ्या, हां अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल, बरोबर का. इथं 3च्या ऐवजी 2 घ्या, बोला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. 1 घ्या, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. 0.9 घ्या, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. 0.8 घ्या, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. 0.7 बोला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, जवळ आहे अगदी. 0.1 0 हा डायगोनल मॅट्रिक्स झाला. तिन्ही 0 झाले ना. मग वरती डायगोनलच्या वरती ते तिघं जण आहेत की नाही, ॲटलिस्ट 1 तिघापैकी कमीत कमी 1 हा नंबर 0 नसावा. काय म्हणतो लक्षात? ॲटलिस्ट 1चा अर्थ लक्षात आला काय? ॲटलिस्ट 1, कमीत कमी 1 0 नको. मग 2 ठिकाणी 0 चालू शकतात, बरोबर आहे. मग इथं समजा इथं 3 घ्या, इट इज अ काय कुठला प्रकार झाला? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. घ्या बरं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स. सुरुवात आपण स्क्वेअरनंच करूया. अ स्क्वेअर मॅट्रिक्स is said to be, a square matrix is said to be upper triangular matrix a square matrix is said to be upper triangular matrix if आता ifच्या खाली लिहा. काय म्हणणार सांगा बरं सेंटेन्स. all the elements, if number 1 लिहा, if number 1 all the elements below the diagonal are 0. all the elements below the diagonal are 0. बरोबर का. आता मला हे सांगा की मागच्या लेक्चरला आपण बघितलंय ऑल द एलिमेंट या ठिकाणी 0 पाहिजे, या ठिकाणी 0 पाहिजे, या ठिकाणी 0 पाहिजे, बरोबर आहे. पण ह्या एलिमेंट्सला आपल्या या भाषेमध्ये काय नाव देतात बघा बरं. तुम्हाला हे असं रिप्रेझेंट करायला लावलं होतं बघा. A11, A12, A13. हां बोला A21, A22, A23. पुढं A31, A32, A33. ओके, हे डायगोनल एलिमेंट झाले बरं का. मला हे तिघंजण 0 सांगायचे आहेत, म्हणजे काय कंडिशन येईल. हां बघा Aij = 0 याचा अर्थ इलेमेंट्स 0. काय इलेमेंट्स, पण इलेमेंट्स आहेत किती? यात एकूण 9 आहेत. बघा इलेमेंट्स 0 असावेत, इलेमेंट 0 असावेत, पण कुठले? हां इथले हे तिघंजण कसं सांगायचं? फॉर आय, बघा हे आय आणि हे जे, हे आय आणि जे, आय आणि जे. आय मोठा जे छोटा. इथं बघा आय मोठा जे छोटा, आय मोठा जे छोटा, आय मोठा ते जबडा तिकडे करायचा असा, जे छोटा. ल्या ऑर म्हणा, ऑर Aij = 0, Aij = 0 फॉर I > J. समजलं का? फॉर एक्झाम्पल हे लिहा, हे दिसतंय ते. हे म्हणजे तुमच्या ज्यांना डेफिनेशन वाचून काही कळत नाही त्याने एक्झाम्पलकडे बघावं. हे एक्झाम्पल लिहा. A = 5 3 - 3 0 8 2 0 0 3. हे डायगोनलच्या खाली तिन्ही ठिकाणी काय पाहिजे? 0 असलं पाहिजे. झालं. आता याच्यानंतर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अजून एक लिहा. ते ना हे बे एक्झाम्पल लिहा. अजून 2x2 सुद्धा माहीत असू द्या.
capital A equal 4301 is a upper triangular matrix. Is a upper triangular matrix. आता दुसरा प्रकार लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय डेफिनेशन? हा दुसरा प्रकार. डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स आता तिने 0. मग अशी जशी डेफिनेशन सांगितलं तसे पुन्हा लिहायचा प्रयत्न करा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज said to be a square matrix is said to be lower triangular matrix if a square matrix is said to be lower triangular lower triangular matrix if number 1 काय all the elements above the diagonal are 0. All the elements above the diagonal are 0. That is, सांगा इथली काय कंडिशन येईल? Aij equal to 0 for I. इथं बघा, इथं आहे हे 1 2 1 2 1 3 2 3 I less than j. For I less than j. For I less than j. डेफिनेशन लिहून झाले की हे दुसरं एक्झाम्पल लिहा, हे 3x3चं, आणि हे 2x2चं एक लिहा. झालं का? याच्यानंतर लिहा सिमेट्रिक. सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्सचा अर्थ बघा. सिमेट्री हा शब्द जॉमेट्रीमध्ये बघितलं आहे ना तुम्ही. म्हणजे बघा, असा हा रेक्टँगल घेतला, याला इथं फोल्ड करा, हा कागदाचा आहे असा भाग वरती बसणार आहे फिट. म्हणजे हे ॲक्सिस ऑफ सिमेट्री एक झाला. इथं जर अशी गाडी घातली तर हा भाग इकडं जाईल. म्हणजे दोनच प्रकारे असं डिवाईड असे फोल्ड करू शकतो. म्हणून रेक्टँगलला ॲक्सिस ऑफ सिमेट्री किती असतात? फक्त 2. जर हा स्क्वेअर असता तर किती प्रकारे फोल्ड करू शकता? बघा, इकडं हा असा घडी गाठली तर वरचा भाग असा बसणार आहे. हे याला नंबर 1, ही लाईनला नंबर 1. असं जर केलं तर इकडचा भाग इकडं फोल्ड करू शकतो. 2 सिमेट्री झाल्या. किंवा हे असं बघा, हा भाग इकडं, किंवा असं हा भाग असा फोल्ड होऊ शकणार. किती ॲक्सिस ऑफ सिमेट्री होत आहेत? 4 होत आहेत. कुणासाठी? स्क्वेअर. हे सिमेट्री झालं. सिमेट्री असल्यामुळं तसं झालेलं आहे, बरोबर आहे. पण समजा असं कसलं तर वेगळा आकार काहीतरी आहे, असं काहीतरी आहे, कागदाचा असा भाग कट करून घ्या आणि मग त्याची ॲक्सिस ऑफ सिमेट्री शोधा बरं. शक्य आहे का? समजा असा फोल्ड केला तर हा इकडं बरोबर फिट बसणारच नाही. ॲक्सिस ऑफ सिमेट्री 0 त्याला असणार आहे.
बरोबर आहे, स्कूल लेवलला तुम्हाला बघितलं होतं तुम्ही. तसं इथंच मॅट्रिक्समध्ये सुद्धा तसाच प्रकार घेतला आहे बघा. ए इक्वल टू 7 3 4 3 8 9. बघा बरं झाला, ऑर्डर 3/3. हा जो लिहिला आहे ना नंबर, याला म्हणतात सिमेट्रिक मॅट्रिक्स. कारण डायगोनल एलिमेंट ऑब्झर्व करा, ते काय आहे ते बघायची गरज नाही, काय ना काहीतरी आहे. नॉन डायगोनल एलिमेंट चेक करा. जर मी अशी घडी घातली तर हा 3 इथं येणार आहे, हा 4 इथं असणार आहे आणि हा नंबर इथं आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं सिमेट्रिक मॅट्रिक्स. समजलं का? सिमेट्रिक मॅट्रिक्सचा अर्थ कळाला. आहे असे नंबर इथं असतात, त्याच्यावरून ओळखायचं हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. समजलं? मग आता आपल्याला असं सांगता येईल की याच्यामध्ये कसं लिहिणार, A11 A12 बोला, A13 पुढं, A23 पुढं, A31 A32 A33, ऑर्डर 3/3. हा जो मॅट्रिक्स आहे ना तो 3/3 दिसतोय. याला सिमेट्रिक असण्यासाठीची कंडिशन काय बघा, हे डायगोनल एलिमेंट हे असे असणार आहेत. याला सर्कलमध्ये बंदिस्त करतो, म्हणजे नंबर समान पाहिजेत. याला मी ट्रायंगल वापरतो, म्हणजे याला ट्रायंगल वापरूया आणि याला काय ते स्क्वेअर वापरूया. अशीच घडी घालायची बरं का, इकडून घडी घालायची नाही, एकच फक्त डायगोनल. ओके, त्यामुळं हे नंबर समान असले पाहिजेत. मग सांगणार कसं हे सांगा. AIJ इक्वल टू काय बघा, A12 आणि काय A21 समान. बरोबर, हे नंबर समान आहेत का ना बघा, हे नंबर समान आहेत, हे दोन समान, हे दोन समान, असंच बघायचं आहे आपल्याला. म्हणजे A12 इक्वल टू A21 असलंच पाहिजे, A13 इक्वल टू A31 आणि A23 इक्वल टू म्हणजे 12 21 13 31 आणि 23 आणि 32. थोडक्यात असंच दिसतंय. मग सांगणार कसं, AIJ इक्वल टू करेक्ट AJI. बघा की हे IJ आणि ही जागा अदला बदल करा बरं. ह्यात 1 2ची जागा 2 1 ने घेतली, 1 3ची जागा 3 1 ने घेतली. बरोबर, त्या ठिकाणचे नंबर समान पाहिजेत. समजलं? ही जनरल डेफिनेशन झाली बरं का. घ्या, अ स्क्वेअर मॅट्रिक्स capital A is said to be symmetric if असं लिहा, AIJ इक्वल टू काय AIJ इक्वल टू AJI. समजलं? मग याचाच अर्थ फॉर एक्झाम्पल हे लिहा बघा, मग तुमच्या लगेच लक्षात येईल हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे म्हणून. ठीक आहे, याच्या पुढचा पार्ट आपण नंतरच्या लेक्चरला बघूयात.